आपण बघत आहात आवाज कसमादेचा। वणी सापुतारा मार्गावर कारंजखेड फाट्यानजीक बुधवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला। गुजरात परिवहन महामंडळाच्या बससह 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत। या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीहून गुजरातमधील हिम्मतनगरकडे जाणारी गुजरात डेपोची बस आणि 2 दुचाकी यांच्यात कारंजखेड फाट्यानजीक भीषण धडक झाली। धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकी बसच्या खाली अडकल्या। या अपघातात हरी यशवंत धुळे वय वर्ष 27 राहणार अहमदगव्हाण तालुका सुरगाणा व चेतन लक्ष्मण अहिरे वय वर्ष 17 राहणार घडवळ तालुका देवळा यांचा जागीच मृत्यू झाला। तर चेतन अंबादास राऊत वय वर्ष 20 आणि गीताबाई मोहन गायकवाड वय वर्ष 55 दोघेही राहणार करंजखेड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना ग्रामीण रुग्णालय वणी इथं दाखल केले। दरम्यान वणी सापुतारा मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। विशेषतः कारंजखेड फाटा परिसर अपघात प्रवण ठरत असून तिथं तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होतीये। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।